कारण का महादेव मुंडेंच्या कुटुंबाचा हा मुद्दा पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांनी काढला. 6 महिने झाले कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. आम्ही सगळे गेलो, त्यांना सहानुभूती केली. एसपीशी मी तरी एक 15 वेळा त्यांच्यासाठी बोलले असेल. मी त्यांच्या बायकोच्या सातत्य कॉन्टॅक्टमध्ये, आमच्या महिला अध्यक्ष तिथे जाऊन बसतात कारण का त्या महिला आहेत. आणि आमचे सहकारी बजरंग आप्पा सोनवणे त्याचा कम्प्लीट फॉलोअप पहिल्या दिवसापासून घेतात. मग संतोष देशमुखांची केस असेल किंवा महादेव मुंडेंची केस असेल, याची सगळ्याची माहिती आणि खरं वास्तव कोणी बाहेर काढलं असेल आणि महाराष्ट्राला आणि देशाला कळलं असेल तर ते बजरंग बाप्पा सोनवणेंमुळे झालं. पार्लमेंटमध्ये त्यांनी रेज केलं, ते अमित भाई शानकडे गेले, त्या सगळ्या दोन्ही केसचा फॉलोअप त्यांनी केला. उशिरा का होईना, हा ऑलरेडी उशीर झालेला आहे. तुम्ही विसरताय. तुमच्याच चॅनलनी मागच्या आठवड्यात दाखवलं की महादेव मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी आत्महत्या करायची प्रयत्न केला. म्हणजे इतकं असंवेदनशील हे सरकार आहे. त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं. बजरंग आप्पा सोनवणे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुरेश धस हे सातत्याने बोलतायत.